हे 1200 वर्ष जुनं शिवलिंग आहे नीलकंठेश्वर महादेव. इथलं वैशिष्ट्य म्हणजे महाशिवरात्री आणि व्यतिपात योग असतो त्यावेळेला ते एक अंगोली इतकं वाढतं असं म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे गन्धेन पुष्टिवर्धनं पूर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय. सूर्योदय. तर पुनीत आश्रमचा निरोप घेतोय आम्ही. लेरेश्वर महादेव. छान स्थान आहे. याच्या किनाऱ्यावर जी 6 सर्वात महत्त्वाची स्थान आहेत त्यापैकी एक त्या ठिकाणी आम्हाला राहायची संधी मिळाली. आजचं पहिलं शिवलिंग शिवमंदिर काशी विश्वेश्वर महादेव आलमपुरा. नर्मदा मैयाची मूर्ती आहे मगरीवर बसलेली. किंगफिशर बसलाय. किती सुंदर निळा रंग आहे त्याचा. त्याचं लक्ष माझ्याकडे दिसतंय त्यामुळे तो शांत आहे. उडला तर मग इतका सुंदर रंग दिसत होता निळा. मोरपंखी लाल चोच आहे त्याची. कुठलं तरी मंदिर आलं आता. बघूया कुठलं मंदिर आहे. आम्ही आता सागरेश्वरच्या शोधात आहोत. तेच आहे का बघूया. काली माता आहे. सागरेश्वर महादेवचा पत्ता विचारत होतो. याच्या अगोदर कुंतेश्वर महादेव मिळाले आम्हाला. कुंतीने स्थापन केलेलं असणार आहे. कुंती मातेने स्थापन केलेलं शिवलिंग आणि स्वयंभू काली आहे इथे. स्वयंभू काली चे स्थान आहे. नहीं, स्वयंभू काली महाकाली भद्रकाली दोनों बहनों साथ में ही है. बिल्ली की स्वरूप में माथा दिगंबरा स्वरूप से ऐसे बैठ गई हो. शक्ति के टाइम महाकाली भद्रकाली दोनों बहन. स्वयंभू शिवलिंग कुंती मातेने स्थापन केलेलं. पांडवांची आई कुंती.
सागरेश्वर महादेव मंदिर आलं. ही सगळी प्राचीन मंदिरं अशीच असतात, ओरिजिनल. सागरेश्वर महादेव. बाई पिंपळाला फेऱ्या मारतात. सागरेश्वर महादेव प्राचीन तीर्थ सागरेश्वर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. फुलं पण ही धोत्र्याची डबल जांभळी बघितली होती, आता पिवळी आहेत. पिवळी जांभळी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सायर गावामधलं आहे हे. औदुंबर आणि पिंपळ वृक्ष आहेत. आम्ही सागरेश्वर दर्शन झाले. आता निघालो नारेश्वरला. सायर गावामध्ये होतं हे मंदिर. कुणी इकडे येत नाही कारण विरुद्ध दिशेला आहे. नारेश्वरचा बोर्ड पलीकडे आहे. आता आम्ही गावातनं जो एक रस्ता आहे तिकडून नारेश्वरला जाणार आहे. आज गुरुवार आहे आणि आम्हाला दत्त मंदिर भेटलं. किती सुंदर ती मूर्ती आहे. ती गोड चेहरा. श्री गुरुदेव दत्त. नारेश्वर महादेव मंदिर. नारेश्वर महादेव मंदिर. कोहना गावामध्ये आम्ही आलो आहे. कोहनेश्वर महादेव मंदिर शोधत. तर त्याचा पत्ता लागला. इकडे आहे ते मंदिर. कोहनेश्वर महादेव मंदिर. स्वयंभू शिवलिंग. वालू काश्माचं. महादेव खूप तापलेत, उष्ण झालेत. मेघलोटा आला. इकडे राम मंदिर आहे. खाली मारुती आहे. अखिलेश्वर महादेव मंदिर. स्फटिकाचं शिवलिंग आहे. ते सुंदर आहे. नर्मदे हर बर्फासारखं आहे. हे गणपतीचं आहे. सर्वेश्वर विनायक. हसमुख मारुती. नमस्कार. नर्मदा माहिती. शनी महादेव आणि नवग्रह. प्रत्येक ग्रहाचं यंत्र आहे इथे आणि त्याचा मंत्र.
चाललो होतो रस्त्याने एके ठिकाणी चहाला थांबलो. तिथून नर्मदेश्वर महादेवची माहिती कळली. मग तिथेच सामान ठेवून आता नर्मदेश्वर महादेवकडे चालत चाललो आहे. 4 वाजून गेलेत. आता पुढचा जो आश्रम येईल त्या ठिकाणी आम्ही थांबणार. तिथेच जायचं आपल्याला. नर्मदेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मणि नागेश्वर. नहर के किनारे से भैरवजी बकुल आश्रम नंतर परत वरती जावं लागेल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मोठा पिंपळ वृक्ष, मोठ्या मोठ्या गाठी आल्या, त्याच्यावरून कळत होतं किती पुरातन आहे. आणि तुळशी वृंदावनाच्या खाली ते मैयाचे छोटी छोटी पावलं चरण आहेत. सोडून आता आम्ही बकुळाश्रमकडे, फाटा फुटला तिकडे चालत चाललोय. रस्ता बांधून काढलाय आणि तिकडे अगदी रम्य काहीतरी दिसतंय झाडांच्या गर्दीमध्ये. पाच वाजून गेलेत. ॲरोज केलेत तसे तसं आम्ही वळतोय. खूप छान जागेमध्ये दिसतोय आश्रम. गुलाबाची शेती आहे. मंदिरांच्या पूजांना लाल गुलाब आणि पांढरी चमेलीची झाडं, शेती खूप लावलेली आहे इकडे. असे छान स्वादाचे वासाचे गुलाब असतात. मैयाच्या अगदी किनाऱ्यावर बकुल आश्रम आहे. देरोली बकुल आश्रम अन्नक्षेत्र परिक्रमा वासी निवास. आणि इथे गावात चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे दर्शनाला आले मी. चंद्रमौलेश्वर पांढऱ्या रंगाची आहे आणि ती नेहमीसारखी. इथे शंखाने अभिषेक केला जातो शंकराच्या पिंडीला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृतात्. लक्ष्मीनारायण मंदिर. आणि खाली शालिग्राम आहे. खंड धुनी आहे इथे.
हाँ हाँ